फेमस बायकर लोकांचा स्पॉट आणि गाडी इकडे चहा बनमस्का. औरामध्ये जर थांबाल तुम्ही तर औरा हे बनमस्कासाठी खूप फेमस आहे. चहा आणि बनमस्का खावा तुम्ही. तर मित्रांनो बॉर्डर क्रॉस करतोय आपण गुजरात. आता ही पाठी तुम्ही बघितली ती गुजरात बॉर्डर आणि इकडून गुजरात पोलीसची हद्द चालू. एक नॉर्मल व्हिडिओ केलेली मला. फाइनली 3 बजे हम स्टैच्यू ऑफ यूनिटी पहुंच गए. देख सकते हो आप. इकडे व्ह्यू बघा. इकडे क्लाउड्स काहीतरी वेगळेच आहेत असे आणि इकडे स्टॅच्यू ऑफ युनिटी असं लाइटनिंग आहे तिकडे चमकेल ती. आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी इकडे बघा. सरदार वल्लभभाई पटेल. सो व्हॉट्सअप गाइस, दिस इज तुमच्या आरजे फ्रॉम आपली मुंबई. स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. ओके, नमस्कार मित्रांनो. तर बघू शकता आपण सकाळचे वाजले 5-5:30 अराउंड. आपण निघालो आता स्टॅच्यू ऑफ युनिटीला. तर 4 वाजता आमचा निघायचा प्लॅन होता. 4 वाजता निघायचा प्लॅन होता. बघूया आता किती वाजता पोहोचतो. आणि रात्री आम्ही काहीतरी 12-1 वाजेपर्यंत झोपलो. माहिती एक्साइटमेंटमध्ये आता कुठे जायचं तर झोप येत नाही त्या हिशोबात. तर आपण अंधेरीला जस्ट आता पोहोचलो आहे आणि हा रोड सरळ 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 नेईल आपल्याला गुजरातकडे. बघू शकता. तर सकाळचे वाजले 5:30. बघूया आपण किती वाजता पोहोचतो आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीला. 9 तास तर दाखवत आहेत गुगल मॅपमध्ये. तर ॲक्च्युअलमध्ये मी तुम्हाला दाखवतो 4 जण एका कारमधून जाताना किती तास लागतात. चला. आता शॉर्टकट रस्ता घेऊन आलो आहे. आता आम्ही ट्रॅफिक होती त्यामुळे गुगल मॅपमध्ये हा आपण रोड दाखवत होता. बघूया कुठे निघतोय आम्ही बाहेर. नदी येणार आहे पुढे क्रॉस नाही. मित्रांनो बघू शकता औराच्या इकडे पोहोचलो आता. फेमस बायकर लोकांचा स्पॉट. आणि गाडी इकडे लावली. आता जाऊया काहीतरी खाऊया. चला मित्रांनो, आम्ही औरा हॉटेलमधून आता जस्ट खाऊन निघालो. मस्त इडली वडा सांबार आलेला आहे. चहा बनमस्का. औरामध्ये जर थांबाल तुम्ही तर औरा हे बनमस्कासाठी खूप फेमस आहे. चहा आणि बनमस्का खावा तुम्ही. बस फॅन होऊन जाल या हॉटेलचा. हा रोड मी जेव्हा लास्ट टाइम आलेलो तेव्हा इकडे डांबरी रोड होता. आता कॉन्क्रीट सिमेंट कॉन्क्रीटचा रोड आहे. आपल्याला काहीतरी 294 किलोमीटर्स बाकी आहे. म्हणजे 100 किलोमीटर आत्ता झाले. 2 तास 3 तास लागले 100 किलोमीटर. काही 5:30ला निघालेलो घरातून. 5:30 ते मजा 6:30, 7:30, 8:30 3 तास झाले. इकडे नाश्ता करायला थांबलो. आता वाजले आहेत सकाळचे 9. औरा क्रॉस करतोय आम्ही आता. जस्ट जाऊया पुढे.
शकता मित्रांनो, बॉर्डर क्रॉस करतोय आपण गुजरात आता. ही पाटी तुम्ही बघितली ती गुजरात बॉर्डर आणि इकडून गुजरात पोलीसची हद्द चालू. आपला महाराष्ट्र संपला पाटी. ओके मित्रांनो, लास्ट 150 किलोमीटर आम्ही कंटिन्यू राईड करत करत आता काहीतरी 171 किलोमीटर बाकी आहे पोचायला स्टॅच्यू ऑफ युनिटी. आता किती वेळात पोचले आहेत? कमीत कमी आता 5-6 तास गाडीमध्ये बसून. आणि फायनली आम्ही NH48 सोडलेला आहे हायवे आणि आतला रोड केवाडियाला जाण्यासाठी पकडलेला आहे. केवाडिया म्हणजे जे आपलं स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि आपलं जे स्टेचं हॉटेल आहे ते तिकडे आहे केवाडियामध्ये. चला, हा रस्ता बघू शकता तुम्ही, खूप वेडावाकडा रस्ता आहे आणि स्पीड ब्रेकर सांभाळून जेव्हा गाडी खाली लागते स्पीड ब्रेकरला इकडे. माझी तर आता 2दा लागली. तर अजून आमचे 80 किलोमीटर बाकी आहेत. बघूया, लास्ट टाइम मी जेव्हा बाईकने आलेलो तेव्हा याच रस्त्याने गेलेलो आतमध्ये. दाखवतो तुम्हाला डेस्टिनेशन फायनली कसं आहे आपलं. मी तर ऑलरेडी जाऊन आलोय आपल्या स्टॅच्यू ऑफ युनिटीला. मम्मी पप्पा आणि स्नेहाचं फर्स्ट टाइम आहे. चला बघूया. समोर बोर्ड बघू शकता, स्टॅच्यू ऑफ युनिटी. 12 किलोमीटर आहे. लास्ट टाइम मी बाईकवरून आलेलो तर याच रस्त्याने आलेलो. हा रस्ता मला आतून कशाला दाखवला मला समजलं नाही. तर फायनली आपण पोहोचलेलो आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी. आता बघूया स्टॅच्यू ऑफ युनिटी. आता इकडूनच दिसेल बघा तुम्हाला, लांबूनच दिसतो. एवढा मोठा आपला वल्लभभाई पटेल यांचा जी प्रतिकृती आहे एवढी मोठी आहे ना, म्हणजे जगात सगळ्यात उंच मूर्ती. त्याच्यापेक्षा उंच मूर्ती नाहीच आहे कुठे. दाखवतो मी तुम्हाला. बघ नाही इकडून दिसते काय आता मूर्ती. मला दिसलं वाटतं लय उंच बघाल ना इकडे सगळं. फाइनली 3 बजे हम स्टैच्यू ऑफ यूनिटी पहुंच गए. देख सकते हो आप राइट साइड में. दिसला क्या हमें? आम्ही एंटर करतोय आता. BRT मध्ये लास्ट टाइम आलेलो मला तेजाऊ होतं आता सगळं. म्हणजे कधी येणार होतो परत इकडे असं वाटत होतं. त्या कोपऱ्यात मी आपली ॲडम लावलेली इकडे. सेक्शन आहे ॲडम लावलेली आणि आता आमची मॅडम आहे.
ओके, तर स्टॅच्यू ऑफ युनिटीला फायनली पोचलो. हे तिकीट काउंटर आहे मायापाटी. तर तिकीट घेतो आता आम्ही आणि हॉटेलमध्ये जाऊन फ्रेश होऊन इकडे आलो आहे. आता 6 वाजेपर्यंत आहे एंट्री. तर आम्ही ह्याची एंट्री घेतली आहे, गॅलरी व्ह्यूची. 380 रुपीज तिकीट आहे. तर बस स्टॉपवर आलो आता आपण. जाऊया आता बसमध्ये. बस खूप मोकळी आहे. बस मस्त आहे, पूर्ण मोकळी. आता आरामशीर आपणच बसून जाऊया. चला. है ना. तर ही बस सर्विस फ्री ऑफ कॉस्ट आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटीला पोहोचलोय आपण. तर जाऊया आता. कन्स्ट्रक्शन आहे असं आतमधलं बघू शकतो. इकडे गॅलरी व्ह्यू. लिफ्ट 2 मिनिटं 1 मिनिटं पण नाही लावत ना लिफ्ट वरती आणायला. एवढ्या लिफ्ट पटकन वरती आणते. बॅक साईडला आलोय मी आता. खूप मोठी मला आता एवढं आश्चर्य नाही वाटतंय, पण फर्स्ट टाइम मी आलेलो तेव्हा खूप आश्चर्य वाटत होते. कसं वाटतं? ओके. कसं वाटलं? तिकडे गेलो. असा पाऊस काही सुरू झालेला आहे जोरात. आणि ही फ्रंट साइड बघू शकता. वरतून व्हिडिओ नाही काढला तो. आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी तर चमकेल आहे रात्रीचं. दाखवतो तुम्हाला. बघा असं किती सुंदर व्ह्यू आहे. आम्ही इकडे गेलो आणि आता 6 वाजता हे लोक एंट्री बंद करतात. सगळं झालं आपलं मस्त बघून. तर जाऊया. इकडे व्ह्यू बघा. इकडे क्लाउड्स काहीतरी वेगळेच आहेत असे. आणि इकडे स्टॅच्यू ऑफ युनिटी असं लाइटनिंग आहे तिकडे चमकेल ती.
आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी इकडे बघा, सरदार वल्लभभाई पटेल. ओके, तर आता निघूया. बाहेर जाण्यासाठी झालं आपलं बघून, फोटो काढून. तर बाहेर जाऊया आता. लाईटनिंग शो बघूया, पाठी लाईट शो चालू होतो. आणि काहीतरी खाऊया त्याआधी. ओके, तर हा नाईट शो असतो इकडे रात्री 8 वाजता. लाईट शो पार्किंग मधून बघू शकता. आणि आतमध्ये याचे चार्जेस आहेत. तर आम्ही थांबलेलो इकडे बस स्टँडवर हे बघण्यासाठी. दीदी स्नेहा, हाय. वो फिर से आएगा 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 आएगा. वाइट इकडे बघा, तिकडे राईट साईडला बघा. बसलेत ना झाडावर, खूप सुंदर दिसतात बघा. इकडे आणि इकडे कशी मस्त झाडावर बसलेत बघा. इकडे खूप सुंदर आहे जंगल सफारी.